अकॅडमीचा एकच गोल आणि एकच फ्युचर आणि एकच प्लॅन आहे, म्हणजे भारताचा झेंडा. आम्हाला भारताचा झेंडा हवा. नाशिककडनं एकदा तरी भारताचा झेंडा हा झळकला गेला पाहिजे. जर माझं हे जे कोणी ऐकताय त्याच्यातले 10 पेरेंट्सपैकी 2 पेरेंट्सने जरी त्यांच्या मुलाला खेळात अडकवलं तरी पण ह्या सगळ्या गोष्टीचं चीज झालं मी असं म्हणेन. आपल्या अकॅडमीमध्ये जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, आर्चरी, तायकांदो, फेन्सिंग, क्रिकेट, स्केटिंग आणि आर्चरी असे दर्जेदार गेम घेतले जात आहेत. सगळे ऑलिम्पिक लेवलचे गेम आहेत. माझं आणि तुमचं भांडण झालं ना तर मी कदाचित 5-10 वर्ष तुमच्याशी बोलणार नाही. काही नात्यांमध्ये तर असं आहे की व्यक्ती निघून जातो पण तरी बोलणं होत नाही. पण ही जी लहान मुलं असतात ना, ही जीव काढून भांडतात आणि दुसऱ्या सेकंदाला बोलतात. यांच्या मनात पाप नसतं, आणि जिथे पाप नसतं अशी मनं माझ्या अकॅडमीमध्ये मनमुराद हसतात. एक म्हणण्यापेक्षा माझ्याकडे आर्चरीला एक मुलगा आहे. तो आता आय थिंक 3rd इयरला आहे. त्याला ऐकू पण येत नाही आणि त्याला बोलता पण येत नाही. मग त्याच्या पालकांनी त्या गेमसाठी अकॅडमीच्या शेजारी फ्लॅट घेतला आहे आणि त्याचं पूर्ण करिअर त्याच्यात तो करतो आहे. आणि इतका छान गेम त्याने निवडलेला आहे. त्याला पूर्ण जगाशी काही घेणं नाही. त्याला फक्त त्याचं टार्गेट, त्याचं धनुष्य आणि त्याचा बाण. कारण की हा गेम असा आहे की त्याला ना कोणाचं ऐकायचं आहे ना कोणाशी बोलायचं आहे बस. आणि तो खूप छान परफॉर्म करतो आहे. स्पोर्ट्स मुलांना किती गरजेचं आहे आणि ते तुम्हाला काय वाटतं याविषयी, की किती तो इम्पॉर्टंट आहे, की प्रत्येकाने आवर्जून याचा बेनिफिट कसा घेतला पाहिजे स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी, डिजिटल डिटॉक्स होण्यासाठी लहान मुलांना खास करून? किती गरजेचं म्हणाल तर मी तर म्हणते 100% गरजेचं आहे. म्हणजे आपल्या शाळेमध्ये जर तुम्हाला 10 विषय शिकवायचे जेवढे इम्पॉर्टंट आहे ना, तेवढाच तुमचा खेळाचा विषय तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण की मी खूप वेळा बघते की आजकाल खूप पालकांना सिंगल चाइल्ड आहेत. त्याच्यामुळे माझ्याकडे एक मुलगी येते, त्यांनी खेळण्यासाठी दुसरी मुलगी लावलेली आहे, तिला जोडी. सो मुलांना शेअरिंग, केअरिंग किंवा आय डोंट नो की त्यांना असं कोणीतरी जवळचं नाही आहे की प्रत्येक गोष्ट आईवडिलांबरोबरच आहे. त्याच्यामुळे स्पोर्ट्स इतकं महत्त्वाची भूमिका आहे मुलांना मोठं करण्यामध्ये. म्हणजे मी फक्तच माझी स्पोर्ट्स अकॅडमी ओनर म्हणून नाही बोलत आहे. एका मिनिटाचं जर का महत्त्व करायचं असेल तर त्याला विचारा जो मुंबईला रोज लोकलने ट्रॅव्हल करतो. ज्याला एका सेकंदाचं महत्त्व विचारायचं असेल तर त्याला विचारा जो ॲथलीटमध्ये रनरचं काम करतो. आणि स्पोर्ट्सचं महत्त्व विचारायचं असेल तर मला वाटतं अशा पालकांना जाऊन विचारा जे हे रोज एवढं धडपड करून तिथे फ्लॅट घेत आहे, त्यांना एक दीड तास ट्रॅव्हल करून तुमच्याकडे अकॅडमीला पाठवत आहे. खूप छान वाटलं मॅम तुमचं उत्तर ऐकून. मग असा कुठला स्पेसिफिक पॅटर्न आहे का की जो आपण आपल्या अकॅडमीमध्ये मुलांना शिकवताना पाळतो जो कदाचित इतर अकॅडमीमध्ये नसेल? म्हणजे एक लेडी माझ्याकडे आलेल्या की माझा मुलगा पुढील 10 दिवस येणार नाही, तर त्याची 10 दिवसाची फी तुम्ही कमी करा. अच्छा म्हटलं काय येणार नाही? नाही त्याच्या आजी. मग मी पटकन म्हटलं अरे सॉरी वारले. नाही त्या दवाखान्यात ॲडमिट आहेत पण त्या वारतील कदाचित. मग तो त्या वारल्यावर त्याला 10 दिवस यायला नाही जमणार ना, म्हणून त्याचे म्हटलं अहो त्यांना आधी वारू तर देत. म्हणजे एखाद्या खेळाडूला जर पुढे जाण्याचा प्रवास करायचा असेल तर त्याची 2 चाकं म्हणजे ही. एक त्याला टेक्निकल सपोर्ट पण लागणार आणि एक त्याला जो तो हार्डवर्क करतोय किंवा जे काही प्रॅक्टिस करतोय ह्या दोन्ही गोष्टींना जेव्हा तो समांतर ठेवेल, जेव्हा त्या दोन्ही गोष्टी अलाइन करतील तर त्याचा प्रवास खूप चांगला सुखकर होईल. या दोन्ही गोष्टी तेवढ्या इम्पॉर्टंट आहेत. पण माझा मोबाईल राहिला, मी काय तुम्ही पण तुमची एखादी वस्तू कुठेतरी राहिली तर तुम्ही पटकन काय म्हणाल की ठीक आहे मी उद्या येऊन घेऊन जाईल, पण फोन तुम्ही 1 तास पण नाही सोडणार. काय एवढं ॲडिक्शन आहे? आणि याचा परिणाम होतोय आपल्या आयुष्यावर होतोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा द लाइटनिंग स्टोअर बाय श्रीम इलेक्ट्रिकल्समध्ये. स्पोर्ट्स म्हणजे नुसता खेळ नाही तर तो शिस्त, आत्मविश्वास, फिटनेस आणि मनाची ताकद तयार करतो. आपल्यासोबत आज जी व्यक्ती आहे त्यांनी असाच एक स्पोर्ट्स अकॅडमी उभी केली जिथे स्पोर्ट्सला त्यांनी खेळाला करिअर, फिटनेस आणि पर्सनॅलिटी बिल्डिंगचं माध्यम बनवलं. यांनी सुरू केलं परमानंद स्पोर्ट्स अकॅडमी, जिथे मुलं खेळतात फक्त स्पोर्ट्स स्किल नाही तर ॲटिट्यूड, टीमवर्क आणि डिसिप्लिन देखील शिकतात. तर जाणून घेऊया आज यांच्या प्रवासाबद्दल. मी स्वागत करतो परमानंद स्पोर्ट्स अकॅडमीचे डायरेक्टर अपर्णा मॅम यांचं. आधी तर तुमचे खूप आभार की तुम्ही मला इथे बोलवलं आहे. आणि या स्पोर्ट्स अकॅडमीची जर्नी म्हणाल तर तशी फार अवघड होती, कारण की स्पोर्ट्स हे क्षेत्र निवडताना फार विचार करावा लागतो. पण खरं सांगू का,
की मी जेवढं बघत होते बाहेर की सगळी मुलं आहे ना, एक मॅडबॉक्स आहे त्याला टी व्ही म्हणतात, त्याच्यामध्ये फार अडकलेली होती. आणि असं सतत वाटत राहायचं. म्हणजे मी कॉलेजला असताना 25 वर्षापूर्वी मीही खेळ खेळायचे, पण का कुणास ठाऊक खेळाकडे अशी एक वेगळीच ओढ आहे की तिथे आपला शरीरातलं प्रत्येक अवयव जागा होतो. म्हणून प्रत्येक वेळी असं वाटायचं की खेळासाठी काहीतरी करावं. आणि त्यात एक बिंग पॅरेंट्स, म्हणजे मी एका अशा एकदम तडतड्या मुलाची आई होते की ज्याला सांभाळणं प्रचंड अवघड होतं. त्याला कुठेही न्यायची धास्ती बसायची की आता हा काय त्रास देणार, मग ह्याच्यासाठी काय करू शकतो, याची जी एनर्जी. आणि आत्ताची जी इरा आहे, आपल्या वेळी वेगळं होतं. आपण बाहेर खेळायला जायचो, दिवसभर खेळायचो आणि घरी यायचो. पण आत्ता तशी परिस्थिती नाही आहे. मग आपण काय करणार, मुलांना स्क्रीनसमोर बसवणार. मग त्याच्यामुळे मला माझ्या मुलाला स्क्रीन नव्हती द्यायची, मला त्याची एनर्जी कुठेतरी चॅनलाइज करायची होती. मग मी ठरवलं की याला आपण स्पोर्ट्समध्ये टाकूयात. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की एवढे सगळे बेनिफिट आहेत स्पोर्ट्सचे. म्हणजे माझा तडतडा असणारा मुलगा आता 10 वर्षानंतर आदर्श मुलगा झालेला आहे. एवढा ड्रास्टिक चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यामुळे असं एक डोक्यात आलं की आपण एक अशी स्पोर्ट्स अकॅडमी टाकावी. कारण की मला 2 अपत्य आहेत. तर एका मुलाला वेगळा खेळ आवडत होता आणि माझ्या मुलीला वेगळा खेळ. तर दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी मला सोडवायला जाण्यामध्ये माझी तारेवरची कसरत होत होती. मग त्यामुळे असं ठरवलं की आपण एकाच छताखाली जास्ती खेळ कसे आणू शकतो की जेणेकरून घरामध्ये 2 मुलं असतील तर ती खेळू शकतील, जॉईंट फॅमिली असतील तर ती खेळू शकतील. आणि त्याही पुढे जाऊन मुलांना सोडल्यानंतर पालक काय करणार, म्हणून अशा ह्या सगळ्या याच्यातनं आपली स्पोर्ट्स अकॅडमी उभी राहिलेली आहे. अशा पद्धतीने सगळं काम झालंय. मुलांविषयी पॉझिटिव्ह असणं खूप चांगली गोष्ट आहे, पण त्यांच्यासाठी एक प्रॉपर करिअरचा नवीन ऑप्शन निवडून देणं आणि त्याच्यानी इतर फॅमिलीजला पण बेनिफिट असा तुम्ही डिसिजन घेतला. जेवढा विचार सोपा आहे तेवढं वाटतं काही ॲक्शन सोपी होती की अकॅडमी सुरू करायची, तेव्हा काय काय चॅलेंजेस तुमच्या समोर आले? नाही, विचार करणं फार सोपं होतं, पण प्रत्यक्षात आणणं ते तेवढंच कठीण होतं. कारण की मी खूप मोठा हॉल बांधला आणि मी त्या हॉलच्या बाहेर बसून विचार करायचे की या हॉलमध्ये कोणी खेळायला नाही आलं तर आपण ह्याचं काय करायचं, मग आपण याचा बँकवेट हॉल करून टाकू. पण फ्रँकली की आता तो हॉल छोटा पडतो आहे जिम्नॅस्टिकचा आम्हाला. आमचे कोच मला नेहमी म्हणतात की मॅडम करायचं का बँकवेट हॉल? म्हटलं नको राहू देत. तर असे थोडे चॅलेंजेस होते. आणि महत्त्वाचं म्हणजे की या क्षेत्रामध्ये बिझनेस म्हणून मला काही नॉलेज नव्हतं. पण मी जशी उभी राहायला लागले तसं डेपो कसा टाकायचा, अँगल कसा असतो, पाईप कसा असतो, शीटचं कसे मेजरमेंट असतात, ॲपरेटस कसे सिलेक्ट करायचे, ह्या सगळ्या माहिती होणं, टेक्निकल माहिती असणं, हे शिकता मी ते केलं आहे. याआधी यामध्ये काहीही माहिती नव्हतं. फक्त एक पेरेंट्स म्हणून मी बघत होते की माझा मुलगा जसा एंगेज झाला आहे तशी बाकीच्यांची मुलं कशी एंगेज होतील. त्याच्यामुळे करताना थोडा त्रास झाला, पण त्या त्रासातही मजा आली करायला. त्या त्रासाचं फळ पण चांगलं निघालं. खरंच, अर्थात. खूप हा एक धाडसी निर्णय होता असं मी म्हणेल की अकॅडमी टाकणं आणि तिथे नुसते आपल्याच मुलांचं नाही तर बाकीच्या सोसायटीमधल्या जेवढ्या मुलांचं त्यांच्यासाठी पण करिअरचा हा खूप चांगला ऑप्शन तुम्ही उभा करून दिला. आज जेव्हा मुलं तुमच्या अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेत आहे किंवा शिकताय तेव्हा ॲज अ पॅरेंट्स म्हणून त्यांच्या आईवडिलांची अपेक्षा आणि मुलांचा परफॉर्मन्स यांच्यामध्ये जो गॅप आहे मग त्याला कसं साधता तुम्ही? फार मोठी तफावत आहे. कारण की पेरेंट्स ॲडमिशनला येतात तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असतो, फॉर एक्झाम्पल की क्रिकेटला जर ॲडमिशन घ्यायचं असतं, मॅडम माझा मुलगा मग इंडिया टीमकडनं खेळेल का? बरं नाही, महाराष्ट्राच्या टीममधनं खेळेल का? आणि त्यांचा मुलगा असतो 5 वर्षाचा. म्हणजे एवढ्या जास्त अपेक्षा ठेवलेल्या आहे. म्हणजे हे मिक्स आहे. काही पेरेंट्स आहेत असे की त्यांना फक्त मुलांना एंगेज करायचे, पण काही पालकांच्या आणि आत्ता मुलं केंद्रबिंदू आहेत आणि त्याच्यामुळे सगळे पालक ह्या केंद्रबिंदूभोवती फिरत असतात. तर मी केलं नाही ते माझ्या मुलांकडनं कसं करून घेता आलं पाहिजे हा अट्टाहास त्यांचा असतो. मुलाला आवडत असतं बास्केटबॉल, पेरेंट्सला पाहिजेल असतं आर्चरी, ह्याच्यामध्ये त्यांची ताळमेळ काही बसत नाही. मग तेव्हा आम्ही आवर्जून पालकांना सांगतो की पहिले आम्ही अकॅडमीकडनं म्हणजे पहिले प्रेफरन्स आम्ही मुलाच्या आवडीला देतो, त्याला ते करून पाहू देत, त्याला नाही आवडलं तर आपण दुसऱ्या गेममध्ये जाऊ. तर थोडं पालकांच्या अपेक्षा नाही म्हटलं तरी आहेच. आणि खरं ते तसं पाहिलं तर जेन्युइन आहे की ऑब्वियसली पालक म्हटलं की अपेक्षा येतात, पण थोडेसे पेशन्स ठेवले की मिळतंय सगळं. आणि असं जास्त बघायला भेटतं की आपल्या ज्या स्वप्न आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण नाही झाल्या म्हणून त्या मुलांवर हे मला तर असं वाटतं आपल्या इंडियन पेरेंट्सची एक मेंटॅलिटी टॅगलाईनच आहे की मला नाही मिळालं ते मी ह्यांना देणार आणि मी जे नाही केलं ते ह्यांच्याकडनं करायचं. खूप चांगलं वाटलं ऐकून. या गमतीच खऱ्या मजेशीर असतं.
आजच्या जनरेशनमध्ये आपण बघतो की जिथे 2 वर्ष 3 वर्षाचं बाळ असतील, मुलगा मुलगी दोन्ही पण असेल, तरी पण ते हट्ट करतं की मला मोबाईल पाहिजे, टी व्ही समोर येऊन बसता. आणि नाईलाजाने कुठेतरी असं म्हणू शकतो की पॅरेंट्स पण दोघं, आईवडील दोघंच असतात, आजी आजोबा, कारण कामानिमित्ताने लांब असतील, मुलांच्या जवळ नाही राहू शकत, तर त्यांना पण त्यांचे हट्ट कुठे कुठे पूर्ण करावे लागतात. तर या आजच्या स्टेजमध्ये एक स्पोर्ट्स अकॅडमी ओनर म्हणून स्पोर्ट्स मुलांना किती गरजेचं आहे, आणि ते तुम्हाला काय वाटतं याविषयी, की किती तो इम्पॉर्टंट आहे, की प्रत्येकाने आवर्जून याचा बेनिफिट कसा घेतला पाहिजे स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी, डिजिटल डिटॉक्स होण्यासाठी, लहान मुलांना खास करून? किती गरजेचं म्हणाल तर मी तर म्हणते 100% गरजेचं आहे. म्हणजे आपल्या शाळेमध्ये जर तुम्हाला 10 विषय शिकवायचे जेवढे इम्पॉर्टंट आहे ना, तेवढाच तुमचा खेळाचा विषय तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण की मी खूप वेळा बघते की आजकाल खूप पालकांना सिंगल चाइल्ड आहेत. त्याच्यामुळे माझ्याकडे एक मुलगी येते, त्यांनी खेळण्यासाठी दुसरी मुलगी लावलेली आहे, तिला जोडी. क्या बात. सो मुलांना शेअरिंग, केअरिंग किंवा आय डोंट नो की त्यांना असं कोणीतरी जवळचं नाही आहे की प्रत्येक गोष्ट आईवडिलांबरोबरच आहे. मग त्याच्यामुळे स्पोर्ट्स इतकं महत्त्वाची भूमिका आहे मुलांना मोठं करण्यामध्ये. म्हणजे मी फक्तच माझी स्पोर्ट्स अकॅडमी ओनर म्हणून नाही बोलत आहे, मी ते अनुभवलं आहे ॲज अ पेरेंट म्हणून. म्हणजे ते इतकं बियॉन्ड, म्हणजे हे मेडल मिळणं, करिअर होणं, नॅशनल, स्टेट, हे सगळं बोनस आहे. हे सगळं तुम्हाला बोनस म्हणून मिळतं. पण खऱ्या अर्थाने तुमचं आयुष्य बदलून जातं ते स्पोर्ट्समुळे. म्हणजे आत्ताच्या मुलांमध्ये सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे खोल झोप नाही आहे मुलांना. आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे खोल झोप, की जी आजकाल आपण पालक मोठ्याने सांगता आमच्या मुलाची कावळा झोप आहे. पण जितकी खोल झोप ना, तितकं त्याचं आरोग्य चांगलं असतं. आणि जोपर्यंत तुम्ही पूर्ण खेळ, मैदानी खेळ, ग्राउंडवर जाऊन खेळ खेळत नाही, तोपर्यंत तुम्हाला खोल झोप मिळत नाही. म्हणजे मला खूप विशेष वाटतं, मुलं 1 तास 2 तास मोबाईलवर गेम खेळतात, पण त्यांना टिपूर घाम येत नाही. पण हेच तुम्ही आमच्या अकॅडमीमध्ये बास्केटबॉलची किंवा फुटबॉलची एक अर्धा तासाची ट्रेनिंग करा, मुलगा घामेघूम होतोय. आणि हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे खूप जास्त म्हणजे काही वेळानंतर, काही काळानंतर मॅन्डेटरी असणार हे. मी तर आत्ताच पालकांना सांगेल, आत्ताच प्रायोरिटी घ्या, आत्ताच प्रायोरिटीवर धरा आणि तुमच्या मुलाला नाही माझ्या अकॅडमीत, जवळच्या कुठल्याही अकॅडमीत ग्राउंडवर खेळायला पाठवा. ते इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचं आहे. एवढे स्पोर्ट्स आता तुम्ही हँडल करत असाल, स्पोर्ट्सचे अनेक आपल्याला फायदे माहिती आहे, पण टॉपचे 3 बेनिफिट सांगाल जे आपण म्हणतो ना की एक्सरसाइज मस्ट आहे, तसं कुठला पण स्पोर्ट्समुळे टॉप 3 बेनिफिट्स काय आपल्याला भेटतात? एक मी जर आधी सांगितलं खोल झोप, आणि एक म्हणजे भूक, आणि तिसरं म्हणजे खाल्लेलं जीर्ण. ह्या तिन्ही गोष्टी. भूक तर आपल्याला लागते, पण ते खाल्लेलं आपल्याला कितपत ते जिरतंय आणि त्याची कितपत एनर्जी बनते. म्हणजे मी अकॅडमीमध्ये बघितलेलं आहे की जी मुलं कुठलंही भाजीपोळी खायला नाटकं करायची, ती ताटात शेपूची भाजी आल्यावरही चवीने खातायत आणि ती त्यांना छान पचते, आणि ती पचल्यानंतर त्यांना खोल झोप लागते. ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. खूप छान उत्तर दिलं मॅम. मग अशा भरपूर केसेस तुमच्यासमोर आता आल्या असतील, पण तरी त्यातल्या त्यात निवडायची म्हटलं तर एक कुठली तरी खास अशी स्टोरी जी तुमच्या अकॅडमीतल्या मुलाची आहे, जी तुम्हाला आजही खूप जास्त इन्स्पायर करते? एक म्हणण्यापेक्षा माझ्याकडे आर्चरीला एक मुलगा आहे, तो आता आय थिंक 3rd इयरला आहे. त्याला ऐकू पण येत नाही आणि त्याला बोलता पण येत नाही. मग त्याच्या पालकांनी त्या गेमसाठी अकॅडमीच्या शेजारी फ्लॅट घेतला आहे आणि त्याचं पूर्ण करिअर त्याच्यात तो करतो आहे. आणि इतका छान गेम त्याने निवडलेला आहे. त्याला पूर्ण जगाशी काही घेणं नाही, त्याला फक्त त्याचं टार्गेट, त्याचं धनुष्य आणि त्याचा बाण. कारण की हा गेम असा आहे की त्याला ना कोणाचं ऐकायचं आहे ना कोणाशी बोलायचं आहे बस, आणि तो खूप छान परफॉर्म करतो आहे. आणि अजून 1-2 मुलं आहेत आमची की जी खूप लांबून येतात. म्हणजे एक तर मुलगा नाशिक रोडच्या पुढे आहे, तिथून सायकलवर येतो. आणि एक मुलगी आहे जी आता रिसेंटली जॉईन झालेली आहे. तिने मला ऑनलाईन इन्क्वायरी केली. मी म्हटलं बाळा तू कुठून येणार? ती बोलली सिन्नरच्या अलीकडे काहीतरी दरेगाव की असं समथिंग आहे, पण सिन्नरजवळ येत आहे. तर मी म्हटलं बाळा तू कशी येणार? ती इतकी पटकन बोलली काय नाही, माझ्या गावावरून सिन्नर अर्धा तास आणि सिन्नरवरून 1 तास आहे, मी रोज येईल. तर बाळा कशी येणार ना रोज तू? मग शेवटी मी तिला भेटायला बोलवलं. एका शेतकऱ्याची मुलगी आहे, एकुलती एक मुलगी आहे त्यांना. आणि तिला खूपच लांब पडायचं म्हणून मग ती भगूरला तिचे नातेवाईक आहे त्यांच्याकडे राहते आणि ती रोज प्रॅक्टिसला येते. सो अशा मुलांना पण आपण अकॅडमीतर्फे होईल तेवढा सपोर्ट करतो.
आणि अशा अशा भरपूर गोष्टी आहेत आमच्या याच्यामध्ये. एक मुलगी आहे की ती म्हणजे बाकीच्या मुलांपेक्षा प्रगतीने थोडी मागे होती. म्हणजे एखादा मुलगा 7वीला असताना जसं त्याचं बिहेवियर असतं तसं तिचं 7वीला असताना 5वीच्या मुलासारखं होतं. बरं. आणि तिच्या आईवडिलांना ते खूप चॅलेंजिंग होतं. त्याच्यामुळे ते तिला शाळेतही पाठवत नव्हते. ॲज अ मुलगी म्हणून कसं कोणावर विश्वास ठेवणार. तर म्हणून त्यांनी स्पोर्ट्स जॉईन केलं आणि ते आता इतके आनंदी आहेत आणि ती मुलगी पण खूप छान आनंदी आहे. अशा अनेक केसेस आहेत की जी मुलगी, आई आणि मुलगी एकमेकांशी बोलत पण नव्हतं, कम्युनिकेशन नव्हते, मुलगी खूप इंट्रोवर्ट होती. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी ग्रुप गेम घेतला, टीम गेम, आणि आता ती छान इंटरॅक्शन करते आणि तिचा छान ग्रुप आहे. अशा अनेक केसेस आहे आमच्या अकॅडमीमध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. अंगाला काटा येतो हे असे काही केसेस आहे. आणि याच गोष्टी मला असं वाटतं तुम्हाला ती किक मिळत असेल की का बरं हे आपण काम करतो आणि किती जीवातून अजून याला वाढवू शकतो. एका मिनिटाचं जर का महत्त्व कळायचं असेल तर त्याला विचारा जो मुंबईला रोज लोकलने ट्रॅव्हल करतो. ज्याला एका सेकंदाचं महत्त्व विचारायचं असेल तर त्याला विचारा जो ॲथलीटमध्ये रनरचं काम करतो. आणि स्पोर्ट्सचं महत्त्व विचारायचं असेल तर मला वाटतं अशा पालकांना जाऊन विचारा जे हे रोज एवढं धडपड करून तिथे फ्लॅट घेत आहे, त्यांना एक दीड तास ट्रॅव्हल करून तुमच्याकडे अकॅडमीला पाठवत आहे. खूप छान वाटलं मॅम तुमचं उत्तर ऐकून. मग असा कुठला स्पेसिफिक पॅटर्न आहे का की जो आपण आपल्या अकॅडमीमध्ये मुलांना शिकवताना पाळतो जो कदाचित इतर अकॅडमीमध्ये नसेल? असा पॅटर्न म्हणण्यापेक्षा आम्ही एकदम सॉर्टेड आहे की प्रत्येक येणारा मुलगा आमच्यासाठी चॅम्पियन आहे. म्हणजे पेरेंट्स काही पण सांगत की आम्हाला फक्त फिटनेस हवा आहे, किंवा कोणाला डायरेक्ट ऑलिम्पिकलाच पण जायचं आहे, किंवा कोणाला मुलगा घरी त्रास देतो म्हणून इथे सोडायचं आहे. पण असं काही नाही. आमच्याकडे येणारा प्रत्येक मुलगा चॅम्पियन आहे आणि आमचा कोच प्रत्येक मुलाला त्याच पद्धतीने घडवतो की हा पुढे जाऊन आम्हाला गोल्ड मेडल देणार, सिल्वर मेडल देणार. म्हणजे आम्ही पॅटर्नच तसा ठेवलेला. आम्हाला खूप लोक अप्रोच होतात की तुम्ही एक मेंबरशिप काइंड ऑफ ठेवा की आम्हाला कुठलाही गेम खेळता यावा. काही पालकांचं म्हणणं आहे की आम्ही एकावेळी 3-4 गेम लावणार. पण आम्ही त्यांना तेच सांगतो की आम्हाला असं नको आहे की तुम्हाला मुलांना फक्तच आम्हाला अडकवायचं नाही आहे. 3-4 गेम लावले तर त्याचा फोकस कुठे होणार आणि त्याची एनर्जी राहील किती, एनर्जी कशी राहणार, स्टॅमिना कसा राहणार. म्हणून आम्ही आमचं एकदम सॉर्टेड आहे की मुलगा येणार, त्यांना प्रॉपर ऑफिशियली प्रोफेशनली त्यांना ट्रेनिंग द्यायचं, त्यांची मेंटल हेल्थ पण सांभाळायची, फिजिकल हेल्थ होतेच, त्यांना वेळोवेळी टीममध्ये कसं त्यांनी इन्वॉल्व्ह व्हायचं. आणि त्याचबरोबर गेम खेळता खेळता आम्ही काही सोशल गोष्टी पण त्यांच्याकडनं करून घेतो. जसं अकॅडमीला रेन वॉटर हार्वेस्टिंग केले तर ते मुलांना आम्ही दाखवतो, किंवा ड्रॉइंग कॉम्पिटिशन सहजच घेतली होती की तुम्हाला पृथ्वी, नदी, एन्व्हायरमेंट कसं आहे. तर एका मुलीने खूप छान की एक प्रेग्नेंट लेडी दाखवली होती आणि तिच्या पोटामध्ये पृथ्वी दाखवलेली होती, म्हणजे मुलगी दाखवली होती. मग आता ही मुलगी म्हणून जन्माला येणार की नाही, असं खूप छान वेगवेगळ्या गोष्टी आम्ही करतो की जेणेकरून मुलं थोडेसे आपल्या मातीला पण जोडल्या जातील. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे नुसतं अकॅडमी उभं राहून फीज कलेक्शन न बघता नव्या पिढीला काय आपण संदेश देतोय किंवा फिटनेस हा किती त्यांच्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय. रॅदर आज त्यांना इम्पॉर्टंट नसेल स्पोर्ट्सचं, पण ते जाणीव करून त्यांच्याकडून ज्या पद्धतीने तुम्ही ट्रेनिंग करून घेताय ही खूप मला वाटतं कौतुकास्पद गोष्ट आहे. आजच्या जनरेशनमध्ये जे लोक तुमच्याकडे मुलं एनरोल करतात त्यांच्यामध्ये तुम्ही काय ऑब्झर्व करता, ही जी नवीन पिढी यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिनमध्ये काय वाटतं तुम्हाला, कसं ऑब्झर्वेशन आहे गेम्सच्या वतीने? तसं म्हणाल तर तशी अजूनही मुलंच आहेत जेनझी असले तरी. म्हणजे अजूनही चिखल असला, आमच्या रोडवर बराच चिखल होतो पावसाळ्यात, बिचारे चिखल तुडवत येतात. आई वडील तरी कंटाळा करतात आणि आम्हाला येऊन कंप्लेंट करतात की हा घरी ऐकत नाही आहे. म्हणजे त्यांचं सातत्य आहे. ठराविक एक रेशो सोडला तर थोडासा आळस थोडासा आहे, पण तो असणं पण साहजिक आहे. पण त्याला झुगारूनही मुलं अजूनही येत आहेत. पण अजूनही त्याच्यात काही मुलं असे आहेत की थोडे मोबाईल टी व्हीला थोडेसे आहेत लागलेले. पण आमची खात्री आहे की आम्ही त्यांची पण ती सवय मोडूयात असं. पण आहे, सातत्य आहे मुलांमध्ये, आजच्या मुलांना. असे काही एक्स्ट्राऑर्डिनरी अचिव्हमेंट्स जे आपल्या अकॅडमीच्या मुलांनी काय अचीव्ह केले, काही मेडल असेल, कुठे पार्टिसिपेट केलेलं? अचिव्हमेंट तर आमच्या अकॅडमीच्या भरपूर चांगल्या आहेत. आमची मुलं स्टेट खेळले, नॅशनल खेळले, खेलो इंडिया खेळलेले आहेत मुलं. पुन्हा जिम्नॅस्टिकचे मुलं आमचे थायलंडला खेळून आले. तिथेही त्यांनी छान, म्हणजे सगळे देश येऊन एंट्री करताना एक एक देशाचं नाव घेत होते, असं हळूहळू बारीक आवाजात. आणि आपले मुलं आले तेव्हा असं दणक्यात आवाज घेतला त्यांनी, इंडिया, महाराष्ट्र. मजा आली बघायला ते. असं छान अचिव्हमेंट केलेले आहेत मुलांनी. आमचे नॅशनल प्लेयर भरपूर आहेत. स्कॉलरशिप बऱ्याच मुलांना मिळते. आमचे चांगले प्लेयर्स, म्हणजे सगळ्याच क्षेत्रामध्ये चांगलं नाव कमवलेलं आहे. आर्चरीच्या आमच्या छान अचिव्हमेंट आहे, जिम्नॅस्टिकच्या आहे, क्रिकेटच्या आहे, फुटबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, सगळ्याच्या अचिव्हमेंट चांगल्या आहेत आमच्या. वाव.
मग एखादा खेळाडू म्हणजे मुलगा हा प्लेयर बनतो, तर यामध्ये तुम्हाला काय वाटतं त्याच्या टेक्निकल स्किल जास्त इम्पॉर्टंट आहे का मेंटल स्किल्स, मेंटल स्ट्रेंथ? हे बघा, ह्या 2 गोष्टींना आपण वेगळं नाही समजू शकत. म्हणजे एखाद्या खेळाडूला जर पुढे जाण्याचा प्रवास करायचा असेल तर त्याची 2 चाकं म्हणजे ही आहे. एक त्याला टेक्निकल सपोर्ट पण लागणार आणि एक त्याला जो तो हार्डवर्क करतोय किंवा जे काही प्रॅक्टिस करतोय, ह्या दोन्ही गोष्टींना जेव्हा तो समांतर ठेवेल, जेव्हा त्या दोन्ही गोष्टी अलाइन करतील, तर त्याचा प्रवास खूप चांगला सुखकर होईल. या दोन्ही गोष्टी तेवढ्या इम्पॉर्टंट Important आहेत. खूप चांगला आन्सर दिला मॅम तुम्ही. आज टेक्नॉलॉजी आपण बघतो की फिटनेस ट्रॅकर आहे, व्हिडिओ टेस्टिंग आहे किंवा डाएटचे ॲप्स आहेत. तर यापैकी ट्रेनिंगमध्ये किती जास्त यांचा आपण इम्पॅक्ट आपल्याला जाणवतो? आता ह्या ज्या काही नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहे, खरं तर त्या पूरक आहेत, पण तुम्ही कशा पद्धतीने वापरताय ते खूप इम्पॉर्टंट आहे. आजकाल व्हॉट्सअप, इंस्टाग्राम युनिव्हर्सिटी होऊन गेलेलं आहे. कुणीतरी काहीतरी रील टाकणार की हे वे प्रोटीन चांगलं आहे आणि हा डाएट प्लॅन घ्या. तर दिस इज नॉट गुड ॲक्च्युली. तर जोपर्यंत तुम्ही प्रॉपर एखाद्या तज्ज्ञाकडनं, त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. कारण की एखादा मुलगा प्रॅक्टिस करतोय, तर इंडियामध्ये ह्या गोष्टीचं खूप लॅक आहे की नॉलेजचं, की आधी काय खाल्लं पाहिजे, नंतर काय खाल्लं पाहिजे. पण हे तुम्ही तज्ज्ञाकडनं जेव्हा जाणून घ्याल तर ते तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि तेवढंच पूरक आहे. पण ते त्या गोष्टीवर डिपेंड आहे की तुम्ही कुठल्या माध्यमातनं ते घेताय. आता फिजिओथेरपी असणं, थेरपिस्ट असणं आमच्या अकॅडमी ते आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. पण तुम्ही उगाचच कुठली तरी रील बघून, कुठला तरी यूट्यूबवरचा व्हिडिओ बघून जर तुम्ही तसं ट्रेनिंग घेत असाल तर ते कधीतरी बाधक असू शकतं. म्हणून तुम्ही एक प्रॉपर वेमध्ये ते जर घेतलं तर ते पूरक आहे. ते इम्पॉर्टंट, प्रॉपर नॉलेज किंवा कस्टमाइज सोल्युशन आपण हां, म्हणतो की ते एक्झॅक्टली. एखाद्याला ती गोष्ट खूप चांगली आहे, पण तीच गोष्ट दुसऱ्यासाठी हां, हे हानिकारक पण असू ॲप्लिकेशन शकते. म्हणून काम करतं. इंडिया लेवलवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आज पण इंडियन पॅरेंट्स हे स्पोर्ट्सला ॲज अ करिअर म्हणून निवडायला थोडे घाबरतात मुलांसाठी. तर त्याच्यामागे काय कारण वाटतं? याला मी त्या पालकांना दोष देण्यापेक्षा बाहेरच्या परिस्थितीला थोडा दोष देईल, की कारण की बाहेर खरंच खूप राजकारण आहे या सगळ्या स्पोर्ट्समध्ये. आणि तुम्ही बघाल तर स्पोर्ट्स पर्सनला खूप जास्त स्ट्रगल करावं लागतं पुढे जाण्यासाठी, किंवा आमचे स्पोर्ट्सचे कोच म्हणून पण जेव्हा ते वावरताना खूप स्ट्रगल करावं लागतं. ह्याला संपूर्ण कारणीभूत हे राजकारण आहे, किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं राजकारणामुळे. त्याच्याचमुळे मुलं किंवा पालक घाबरतात की याच्यात करिअर करायचं की नाही. पण होपफुली आता चांगले दिवस आलेले आहेत स्पोर्ट्सला. म्हणजे मी माझ्या मुलाचं करिअर स्पोर्ट्समध्ये करते. त्याला अभ्यास अजिबात पण आवडत नाही, आणि मला असं वाटतं त्याला नाही आवडत अभ्यास तर उगाच आग्रह करण्याचा Force अधिकार करण्यात काहीच आपल्याला नाही आहे. सो त्याला जे आवडतं त्याच्यामध्ये करिअर करावं असं मला वाटतं. आणि आहे आमच्याकडे बरेच पेरेंट्स असे की आहे त्याच्यामध्ये करण्यासारखं, तर करू शकतात ते अजून पण त्याच्यामध्ये. फक्त राजकारणाचाच विषय थोडासा. बिंग अ पॅरेंट, आज मुलाला तुम्ही स्पोर्ट्स करिअर निवडताय तर यू आर सॅटिस्फाईड, कॉन्फिडंट? व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी मच हॅपी. म्हणजे माझा मुलगा ते एन्जॉय करतोय. मी त्याला, एक वेळ होती की तो माझ्या धाकाने अभ्यासाला बसायचा. तो 2 तास अभ्यास करायचा, पण 2 तास तो पुस्तकाचं पान पण नव्हता बदलत. एकच पान बघत बसायचा आणि अभ्यास करायचा. मग मला म्हणजे माझ्या लक्षात आलं की नाही आवडत आहे याला अभ्यास, की तुम्हाला कारल्याची भाजी नाही आवडत आहे तर मी बळेच तुम्हाला काय करू ना कारल्याची भाजी देऊन. सो मी त्याची आवड हे केली. तशी माझी मुलगी आहे की ती अभ्यास पण चांगला करते, आणि ती पण बास्केटबॉलची अश्वमेध मॅचेस खेळली आहे, नॅशनल लेवलच्या नॅशनल खेळलेली क्या आहे, बात आणि आहे. प्लस ती टॉपर पण आहे कॉलेजला. सो पण सगळे सारखे नाही, नसतात. बरोबर पण आहे. मी हॅपी आहे माझ्या मुलाकडनं की तो एक खूप चांगला व्यक्ती बनतोय, एक गुड ह्युमन आहे. कदाचित त्याला अभ्यासात चांगले मार्क नसतील, पण तो खेळासाठी अभ्यास चांगला करण्याचा प्रयत्न करतो, आणि खेळामुळे त्याची अभ्यासातली पण प्रगती वाढली आहे. हाच विचार आमच्या वेळेस जर का सगळे पालक करत असते तर कदाचित आज आमच्या क्लासमधले अर्धे लोक कुठल्या ना कुठल्या खरंच, फील्डमध्ये खरंच. स्पोर्ट्स पर्सन असते. खरंय, खरंय. खूप छान आन्सर दिलं मॅम. आणि जेव्हा ते म्हणत त्यांच्या जी आवडीची फील्ड आहे त्याच्यावर काम करतात, त्यांचं जे मेहनत पाहून आपल्याला तिथं सॅटिस्फॅक्शन भेटतं, आणि खरंय. तिथं वाटतं की आपण राईट डिसिजन घेतलं आहे. खरं तर अकॅडमी ओनर म्हणून तुमचं विजन काय, की अकॅडमीचं पुढचे प्लॅन्स काय किंवा फ्युचर काय बघतोय आपण? आमच्या अकॅडमीचा एकच गोल आणि एकच फ्युचर आणि एकच प्लॅन आहे, म्हणजे भारताचा झेंडा. आम्हाला भारताचा झेंडा हवा. नाशिककडनं एकदा तरी भारताचा झेंडा हा झळकला गेला पाहिजे. म्हणजे ह्या अकॅडमी, ही सगळी जी अकॅडमी आहे त्याचा एक कणा आहे, आणि तो कणा म्हणजे माझे
माझे हजबंड आहेत. म्हणजे ते अकॅडमीच्या पिक्चरमध्ये किंवा कॅनव्हासवर कुठेही नसले तरी पण एक मजबूत कणा म्हणून ते एक रोल सो त्यांनी जे काही आम्हाला दिलं आहे अकॅडमीला, मग ते मी आणि माझे पेरेंट्स किंवा कोचेस यांनी मिळून आम्ही त्यांना भारताचा झेंडा देणं ही एक रिटर्न असणार आहे त्यांच्यासाठी, की त्यांनी माझ्यावर, माझ्या कोचेसवर, माझ्या पालकांवर, मुलांवर जो विश्वास दाखवला आहे. बस आम्हाला भारताचा झेंडा पाहिजे. खूप लाऊड अँड क्लिअर आहे की बस एकच मिशन, भारताचा झेंडा. आणि नक्कीच देवाला प्रार्थना करू की तुमची ही जो एम आहे, हा जो गोल आहे, हा लवकरात लवकर पूर्ण होईल आणि इंडियामध्ये पण नवीन जी न्यू कमर्स येतील, जे मुलं येतील, ते स्पोर्ट्समध्ये खूप चांगले आपल्या इंडियाचं नाव पुढे घेऊन जातील. एक छोटा आपण रॅपिड फायर राऊंड घेऊ की 1 वर्ड आन्सर करूया. विनिंग की हार्डवर्क? हार्डवर्क. फेवरेट इंडियन ॲथलीट? असं एक नाव नाही घेऊ शकतो, अन्याय होईल. नीरज चोपडा वगैरे आहे, असे बरेच जण आहेत. क्या बात आहे. मॉर्निंग प्रॅक्टिस का इव्हिनिंग प्रॅक्टिस? मॉर्निंग प्रॅक्टिस. केव्हा, कधी पण, म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी विचारलं, इंडियामध्ये अजून पण कुठेतरी तो एक बिलीफ सिस्टीम कमी की स्पोर्ट्सला करिअर म्हणून लोक अजून घाबरतात, ॲज अ पॅरेंट्स म्हणून पण किंवा स्वतः मुलं पण. तर त्यांना काय मेसेज द्याल? अजिबात घाबरू नका, पुढे या आणि तुम्हाला जे हवं ते खेळा. त्याच्यात तुम्हाला नक्कीच यश म्हणजे काय हो? यश म्हणजे तुमच्या गळ्यात खूप मेडल असणं, यश म्हणजे तुमच्या बँकेत खूप पैसे असणं, तुम्हाला समाधान मिळणं. मी जसं सांगितलं तसं मगाच्या 3 गोष्टी पूर्ण होणं, तुम्ही आनंदी राहणं, हेच तर यश आहे. आणि हे सगळं तुम्हाला खेळ देतं. म्हणजे मला नाही वाटत, ऑब्व्हियसली आता IT मध्ये एवढे सगळे लोक करिअर करताय, दाबून पगार घेत आहे, भरपूर पैसा घेत आहे, 6-7 आकडे, तरी हॅपीनेस इंडेक्स मात्र मला नाही वाटत ते तेवढे. अर्थात असले तर आनंदच, चांगलीच गोष्ट, पण खेळ तुम्हाला निराश नाही करणार. निराशा जरी आली ती तेवढ्यापुरतं असते, पण आंतरिक शांती मात्र खेळामध्ये. खूप छान आन्सर दिला मगाशी मॅम तुम्ही, की स्पोर्ट्स खेळताना इरिस्पेक्टिव्ह ऑफ द रिझल्ट, जिंको किंवा हारो, पण खेळताना जी फिलिंग आहे त्या फिलिंगसाठी मला वाटतं लोक खेळतात. आणि नंतर मग त्याचं बाय प्रोडक्ट्स येतात की तो कोणत्या लेवलला जातो, कोणती कॉम्पिटिशन्स क्रॅक करतो, कुठे सक्सेस मिळतो, कुठे फर्स्ट रँक येतो, 3rd रँक येतो, हा नंतरचा विषय आला. मग एवढ्या सगळ्या स्टेजेसमध्ये जेव्हा एखादा माणूस स्पोर्ट्स खेळतो तेव्हा कधीकधी तो हारसाठी प्रिपेअर नसतो. तर एखाद्या स्टुडंटला किंवा एखाद्या प्लेयरला हार स्वीकारण्यासाठी, त्याची मेंटॅलिटी तयार करण्यासाठी आपण काय, कसं त्याला प्रिपेअर करतो? ह्या सगळ्या याच्यामध्ये ना ते स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट असतात बघा, म्हणजे ते फार गरजेचे असतात. म्हणजे मी तुम्हाला सांगते की इतकी भीती असते पालक म्हणून की म्हणजे मुलाला गोल्ड मेडल मिळालं तरी तो एक वेगळ्याच लेवलला चालला जातो. म्हणजे त्याला असं वाटायला लागतं, आता मी गोल्ड मेडलिस्ट आहे, अभी मुझे कुछ डरने की बात नहीं है, अभी मैं बडा बन गया. म्हणजे तिथे पण सायकोलॉजी की बाबा तू थोडा जमिनीवर ये. आणि त्यातल्या त्यात अजून हारले तर मग अजून डिप्रेशनमध्ये जाणार, मग मी काहीच करू शकत नाही, मग मला काहीच येत नाही, मग मी काही उपयोगाचाच नाही आहे, मग माझं आयुष्यच काही कामाचं नाही आहे, इथपर्यंत जातात. मग तिथे पण त्यांचा ब्रेन घासा, अरे बाळा असं नसतं, अपयश ही यशाची पहिली पायरी असते, मग मी पहिल्याच पायरीवर पडलो का? असं होऊन जातं ते. म्हणजे त्याच्यामुळे हे सांभाळताना फार, म्हणजे ही गोष्ट अशी आहे की तू पुढे गेला तरी प्रॉब्लेम, मागे राहिला तरी प्रॉब्लेम. भयानक असतं हे, भयानक असतं. म्हणजे मी आणि आता आपण स्क्रीनबद्दल म्हणतो आहे की मी प्रत्येक वेळी आमच्या अकॅडमीमध्ये जेव्हा येतात एन्क्वायरीला, तर एक 5-6 वर्षाचा मुलगा असेल, त्याची मम्मी आलेली होती एन्क्वायरी करता करता, तो सारखं मम्मा फोन दे, मम्मा फोन दे. आणि मी माझं फोनवर काम करत होते काहीतरी. मग मी त्याला म्हटलं, बाळा आता अकॅडमीत येतोय, फोन नाही बघायचा हां. त्याने एकदा ऐकलं, 2दा ऐकलं, मग नंतर मला म्हणतो, तू नाही बघत आहे का फोन? म्हटलं हे भगवान, एवढे हुशार झाले आहेत आजकालची मुलं, त्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त, म्हणजे खूप बियॉन्ड. म्हणजे आपण विचार करतो त्या गोष्टीत ते आत्ताच, म्हणजे काही तर मुलंच पालकांना शिकवतात, एवढं भयानक झालेलं आहे. म्हणजे मला कधी आम्हाला कधी खूप एंटरटेनमेंट होऊन जातं. काही मुलं एवढी बडबड करतात. एक मुलाला घ्यायला उशिरा येतात, तो बसतो, तो सगळं सांगतो. आमचं 3 मजली घर आहे, मग माझ्या आजी खाली सकाळी एकदा जेवते, दुपारी वर एकदा जेवते, मग आम्हाला कुठे बाहेर जायचं असलं का मग आम्ही सगळ्यात खालच्या घरी खूप हुशार आहेत मुलं. माझ्या पप्पांचं खूप मोठं हॉस्पिटल आहे. आणि एक तर म्हणतो की एक मुलगा, माझे पप्पा पॉलिटिशियन आहे. म्हटलं हो का, मजा आहे बाबा तुझी. म्हटलं मग तुम्ही हा रस्ता नीट करून घ्या ना त्यांच्याकडनं. म्हटलं हो ना रे, बघ आम्हाला कोणी रस्ता नाही करून दे. मी सांगतो माझ्या पप्पांना,
ते तुम्हाला रस्ता करून देतील. तर सांग हो बाळा, सांग आम्हाला रस्ता करून दे. अशी मजा येते काम करताना, फार मजा येते. प्लेन असतात पोरं, निरागस हो, असतात. निरागस असतात खूप. त्यांची हीच निरागसता See, त्या प्रॉपरली. तुम्ही तर अकॅडमीत आलेले आहे, पण जो पण कोणी नवखा व्यक्ती अकॅडमीत येईल ना, तर एक वेगळीच एनर्जी, एक व्हायब्रेशन किंवा एक वेगळा ऑरा तिथे जाणवतो. याचं मूळ कारण काय आहे माहिती का? माझं आणि तुमचं भांडण झालं ना, तर मी कदाचित 5-10 वर्ष तुमच्याशी बोलणार नाही. बरोबर. काही काही नात्यांमध्ये तर असं आहे की व्यक्ती निघून जातो पण तरी बोलणं होत नाही. बरोबर. पण ही जी लहान मुलं असतात ना, ही जीव काढून भांडतात आणि दुसऱ्या सेकंदाला बोलतात. यांच्या मनात पाप नसतं, आणि जिथे पाप नसतं अशी मनं माझ्या अकॅडमीमध्ये मनमुराद हसतात, खिदळतात. त्याच्यामुळे तिथली जी एनर्जी आहे ना, ती पॉझिटिव्ह आहे. आणि तिथे हवंसं वाटतं, तिथे माणसाला थांबावंसं वाटतं, निघावंसं नाही वाटत. क्या बात आहे. खूप छान उत्तर दिलं मॅम तुम्ही, एक की मुळात हे प्युअर सोल आहे एकदम. यांच्या मनात असं काहीच नसतं. निरागस असतात, जे भांडता, रडता, शिवे देतात, पण दुसऱ्या मिनिटाला जवळही घेतील एकमेकांना आणि खेळतील पण बरोबर. अशाच या निरागस मनांना कधी कधी फायनान्शियली फॅमिली साऊंड नसते, कधी काही इश्यूज असतात. मग असे काही किस्से समोर आले का की जिथे पालकांना मुलाला घ्यायची तर आहे ॲडमिशन, पण फीज बघता किंवा फायनान्शियल बर्डन बघता ते थोडा द्विधा मनस्थितीमध्ये की ॲडमिशन घ्यावी का नाही, किंवा अशा सिच्युएशनमध्ये मग तुम्ही काय रोल प्ले केला? याचं सुरुवातीला तर असं झालं होतं, आपल्या अकॅडमीचं काम चालू होतं, म्हणजे अर्धी अकॅडमी झाली होती, डेव्हलपमेंट चालू असते. तर वाळूची गाडी खाली करायला यायचे ते गृहस्थ, आणि एक दिवस गाडी खाली करून गेले आणि घरून त्यांच्या मुलाला घेऊन आले. त्यांचा अवतार म्हणजे जे काही कपडे होते ते तसेच वाळू खाली करून आलेले, आणि त्यांच्या मुलाला घेऊन आले होते की ताई, मी वाळू खाली करायला आलो होतो आत्ता, मला इथे खूप आवडलं, तर मी माझ्या मुलाला घेऊन आलो आहे. तर त्यांना बास्केटबॉल लावायचं होतं, आणि बास्केटबॉलची आपली जी काही फी आहे, माझ्या मते त्यांचा 7-8 दिवसाचा पगार वगैरे असं काहीतरी असेल. मग ते थोडे निराश झाले, पण मग अशा वेळी आपण अकॅडमीकडनं त्यांना सपोर्ट करतो, म्हणजे अगदीच मोफत देऊन नाही चालणार, कारण की त्याची किंमत नाही राहत. मग अशा वेळी आपण त्यांना सांगतो की तुम्ही पहिल्या महिन्याला अर्धी फी भरा, आणि त्याच्यानंतर जर तुमचा मुलगा चांगला खेळणारा असेल तर मग मात्र आपण अकॅडमीकडनं, म्हणजे हे बघा, बोरी बाबळींना कोणी पाणी नाही घालतो, बरोबर. ज्या झाडांना फळं फुलं येतात त्यांना सगळे पाणी घालतात. मग तसं होऊन जातं. आणि फीजबद्दल म्हणाल तर काही काही पालक तर असे पण आहे, भयान अनुभव येतात कधी कधी, भयान. म्हणजे एक लेडी माझ्याकडे आलेल्या की माझा मुलगा पुढील 10 दिवस येणार नाही, तर त्याची 10 दिवसाची फी तुम्ही कमी करा. अच्छा, म्हटलं काय येणार नाही? नाही, त्याच्या आजी. मग मी पटकन म्हटलं, अरे सॉरी, वारल्या. नाही, त्या दवाखान्यात ॲडमिट आहेत, पण त्या वारतील कदाचित. मग तो त्या वारल्यावर त्याला 10 दिवस यायला नाही जमणार ना, म्हणून त्याचे. म्हटलं अहो, त्यांना आधी वारू तर देत, अजून त्या वारल्या नाही. आणि आणि असंच मागच्याच फेब्रुवारीमध्ये पण एक पेरेंट्स आले की फेब्रुवारीमध्ये तर 2 दिवस कमी असतात ना, मग तुम्ही 2 दिवसाची फी कमी केली पाहिजे. हे भगवान, सगळे निवडून वेगळे माझ्याकडेच पाठवतोय वरचं. हो, कधी कधी असं होऊन जातं ना की म्हणजे एक लेडी पण आलेल्या की मागच्या जूनमध्ये त्यांची मुलगी अकॅडमीत येता येता पडली, तिचा हात फ्रॅक्चर झाला. सो त्यांनी काही इन्फॉर्म वगैरे केला नाही. आपण मेडिकल इमर्जन्सीला आपण कॅरी फॉरवर्ड करतो, पण त्यांनी काही इन्फॉर्म केलं नाही. त्याच्यानंतर ते आपल्याकडे आत्ता 1.5 वर्षाने आले. 1.5 वर्षाने त्यांनी ती रिसिप्ट सांभाळून ठेवलेली की 1.5 वर्षापूर्वी माझी मुलगी पडली होती, तर तुम्ही ती फी आत्ता कन्सिडर करा. म्हटलं मॅम, म्हटलं मी कन्सिडरही केली असती, पण तुम्ही मला इन्फॉर्म तर करा, मला खरंच माहीत नाही, काही नाही. मग मी त्यावर थोडंसं आमचं झालं की कसं काय मी मान्य करू. त्या लेडी रस्त्यावर जाऊन इतना बड़ा अकॅडमी खोल के रखा है, हमारी मेहनत की कमाई है, इनके जेबे भर रही है. भाई, मला जर तिथे पैसे कमवायचे असते ना, माझे 10 टॉवर झाले असते. 10 टॉवरमध्ये 100 फ्लॅट झाले असते, माझ्या 7 पिढ्या बसून खातील एवढे पैसे मला मिळाले असते. पण अकॅडमीचा उद्देश पैसे कमवणं नाही आहे. अर्थात पैसे हवेत, पण ते सेकंडरी, प्रायोरिटी तर नक्कीच नाही आहे. क्या बात आहे. एवढं ओपनली, बोल्डली, आणि जे ॲक्च्युअल आहे ते तुम्ही सांगितलं. ॲक्च्युअली याला पण मोठं मन लागतं, अशा गोष्टी पण डिस्कस करणं. रॅदर निगेटिव्ह कमेंट्स लोक डिलीट करतात, तुम्ही ते हायलाईट केलं आणि आवर्जून सांगितलं की ज्याच्या चुकीचा काहीच नाही आहे. ऑफकोर्स पैसे गरज आहे, ती सेकंडरी आहे. पण मग जेव्हा तुम्ही आत्ता बोलले सेफ्टी, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. जेव्हा अकॅडमीमध्ये एखादा मुलगा प्लेयर खेळतो आहे, जो चांगला बनतो आहे, पण कुठे ना कुठे दुर्दैवाने त्याच्यासोबत काही इन्सिडेंट्स होतो, कधी काही इंजुरी होते, मग त्यावेळेस किती मोठा हा मॅटर होतो, किंवा त्याला परत रिकवर करून तिथून परत त्याला जॉईन करणं आणि त्याच स्कोपअपने पुढे जाणं, हा टास्क कसा वाटतो, किंवा याच्यासाठी आपण एक्स्ट्रा अजून काय काय सेफ्टी मेजर्स घेतो?
ह्याच्यासाठीच तर आपण जे फिजिओथेरपिस्ट वगैरे आहेत ठेवलेले आहेत, अकॅडमीमध्ये आहेत, जॉईन आहेत. पण होतं असं की जिम्नॅस्टिकची प्रॅक्टिस करता करता एक मुलगा पूर्ण रोल होत होता आणि अचानक तो बार तुटला आणि तो एकदम भयानक पडला, त्याचा हात फ्रॅक्चर होऊन गेला. म्हणजे मीही तेवढीच घाबरले होते, कारण की आपल्या प्रॉपर्टीमध्ये किंवा आपल्या अकॅडमीत काहीतरी इन्सिडेंट होतो आणि स्पोर्ट्स म्हटल्यावर पडो झडो आणि माल वाढो हे मी लहानपणापासून शिकलेली आहे. पण आजकालचे पेरेंट्स तेवढे पेशंट नाही आहे. कदाचित तो बिल्डिंगमधनं जिन्यावर नाही पडला असता तर झाला असता. पण त्यावेळी माझे कोचेस वगैरे सगळे प्रायोरिटीवर त्याच्याबरोबर हॉस्पिटलला वगैरे जातात. त्याची आई खूप चिडलेली होती आणि माझ्या कोचेसने खूप पेशन्सली त्यांचे सगळ्या म्हणजे चिडलं ऐकून घेतलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी सॉरी म्हटलं की मी एक आई म्हणून फार चिडले होते, पण मला क्षमा करावं, माझ्याकडनं खूप चिडलं गेलं. पण आपण असं करतो की अकॅडमीमधनंच त्यांना पटकन दवाखान्यात नेलं जातं, त्याच्यानंतर फिजिओथेरपिस्ट केलं जातं आणि पुन्हा वेलकम बॅक करतो. आता आमचं ॲनिव्हर्सरी असते, अकॅडमीचा मोठा कार्यक्रम असतो, तर जे असं वेलकम बॅक करतात ना मुलं, की जे एवढं सहन करून पुन्हा जे ट्रॅकवर येतात त्यांच्यासाठी आपण खास त्यांना स्टेजवर बोलवून त्यांना सन्मानित केलं जातं. एक वेलकम बॅक म्हणून त्यांना वेलकम केलं जातं. त्या वेलकम बॅकमुळेच कदाचित त्याला परत नवीन स्पिरिट भेटत असेल, पुन्हा नवीन आपण चालू करू प्रवास. अर्थात. तुम्ही फीबद्दलचा किस्सा सांगितला, इंजुरी सांगितली, अजून एखादा असा किस्सा जो अविस्मरणीय तुमच्या लक्षात राहिला आहे काय आमचा, की हा किस्सा खूप गमतीशीर आहे बुवा आणि छान आठवणीत राहिला असं काही? एकदा झालेलं, बॅडमिंटनचा गेम संपला आणि आमची अकॅडमी थोडी शेतात आहे आणि बॅडमिंटनचा गेम संपल्यानंतर सगळी मुलं बाहेर येणार. म्हणजे आता हा किस्सा मी इथे सांगते, अजून तो ना आमच्या कोचेसला माहिती आहे, आमच्या पेरेंट्सला माहिती, कोणालाच माहीत नाही. बिबट्या? आणि नाही सॉरी, बिबट्याचा ट्रेंड आत्ता आहे, तेव्हा नव्हतं. सो मी तिथून चालले होते आणि जसं संपणार क्लासेस आणि मी तिथून जात होते तर एक क्रॉक्स होते आणि त्या क्रॉक्समध्ये ना केवढा मोठा साप बसलेला होता आणि मी तिथे चावचाव करणार तर कसं कळणार ना, म्हणजे चावचाव केली असती तर सगळे मुलं पण घाबरले असते. म्हणजे मी खूप घाबरून गेले की मी काय करू. मग तिथे शेजारीच वॉचमॅन राहतो, मी वॉचमॅनकडनं ती भांडी घासायची पाटी असते ती आणली आणि त्या क्रॉक्सवर टाकून दिली आणि मी माझ्या फोनवरनं सर्पमित्राला फोन केला आणि तो येईपर्यंत मी त्या पाटीवर उभी राहिले. अरे बापरे. आणि मग तो सर्पमित्र आल्यानंतर, म्हणजे तोपर्यंत तर काही इकडे संपलेला नव्हता क्लास, पण संपायची वेळ झाली होती. मग तो सर्पमित्र येऊन तो घेऊन गेला आणि तसा तो साप विषारी नव्हता, पण कसं आहे ना, साप हा अवतारच भीतीदायक आहे. म्हणजे कधी कधी असं होतं की धामण विषारी नसते, पण ती धामण बघून हार्ट अटॅकने माणूस जाणार की काय. आणि आमच्या इथे आहे की शेत असल्यामुळे आत्ता मागे पण आमच्याकडे घोणस निघाला, मग त्याच्यामुळे आम्ही खूप खबरदारी घेतो. दर 15 दिवसातनं महिन्यातनं आम्ही थायमेट हे करतो. पण हा किस्सा मला तेवढाच भीतीदायक आहे आणि मी कधी विसरणार नाही की जर तो क्लास सुटला असता आणि त्या मुलाने तो क्रॉक्स घातला असता तर काय झालं असतं. म्हणजे ठीक आहे तो विषारी नव्हता, पण काही पण होऊ शकत होतं. त्याच्यामुळे मी हे कधी नाही विसरणार. तेव्हापासून मी खूप खबरदारी घेते आणि तेव्हापासून मी एकदम रूल केलेला आहे की प्रत्येकाने स्टँडवरच चप्पल काढायचे. आता हा रूल मी खूप कंपल्सरी का केला हे सगळ्यांना माहीत नाही, कारण नसेल माहिती, ज्याला कळेल तो 100% उद्या आवर्जून वरती. आणि मागच्या पावसाळ्यात पण पावसाने सध्या फार झोडपलंय नाशिकला, फार झोडपलंय आणि आमच्या अकॅडमीला फार त्रास झालाय त्याचा. म्हणजे एक वेळ एवढा पाऊस झाला की आम्ही नेहमी लक्ष देत होतो की वरून गळतं की काय, पण तेव्हा नियतीने इतका वेगळा खेळ खेळला आमच्याबरोबर की आमचा बास्केटबॉलचा 6-7 हजार स्क्वेअर फूटचा हॉल, वरून एकही थेंब पाणी आलं नाही आणि पूर्ण जमिनीतनं जे काही आम्ही प्लिंथ केलेली होती त्याला भेग पडून गाळ चिखल सहित जवळजवळ आमचं घोट्याच्या वरपर्यंत पाणी आलं होतं. म्हणजे ते पाणी बघून मला असं झालं होतं की मी काय करू. बॅडमिंटनच्या याच्यात पण मग ते वायपरने आम्ही काढतोय. जिम्नॅस्टिकमध्ये आमचं फोम पीट आहे खूप मोठं, 10 फूट खाली, त्याच्यामध्ये आम्ही 700 फोम वरून टाकलेले आहेत आणि ते अचानक प्रॅक्टिस करताना एका मुलाचा पाय खाली गेला तर तो ओला लागला. एवढे फोम आम्ही काढले आणि खाली पाहिलं तर एवढं पाणी होतं. म्हणजे हे फार भीतीदायकही होतं आणि याच्यामधनं आम्ही शिकतही होतो. परत एकदा आम्ही समर कॅम्प घेतलेला, जवळजवळ 80 मुलं होती आणि त्याच दिवशी पाणी पण नाही आलं आणि टाकीत पाणी नव्हतं की आता ह्या मुलांना आंघोळीसाठी काय करायचं. मग ती वॉटर गन आणली, म्हटलं चला आपण आज रेन डान्स करू. वॉटर गन लावून दिली, सगळ्यांना म्हटलं रेन डान्स करतोच आहे तर तुम्ही मस्त साबण वगैरे पण घेऊन टाका. सामूहिक आंघोळ केली सगळ्यांनी मस्त, मोहेंजोदरो सारखी. चॅलेंजेस प्रत्येकाच्या लाईफमध्ये, फक्त त्याचा पर्स्पेक्टिव्ह मॅटर करतो.
आणि मला वाटतं ती तुमच्या समर कॅम्पची सगळ्यात चांगली गोष्ट झाली असेल. पण एखाद्याने जर कधी Enjoy बघितलं केलं होतं पाण्याने खूप. आणि फ्रस्ट्रेट झाला असता तर तो प्रॉब्लेममध्येच अडकला असता रॅदर दॅन सोल्युशन. खूप चांगला अप्रोच तुम्ही ठेवला त्यावेळेला. खूप छान वाटलं मॅम. आजच्या पॅरेंट्सला जिथे मुलं ग्राउंड खेळणं किंवा मैदानी खेळ खेळणं हे खूप कमी झालं, रॅदर विसरलं, त्यांच्यासाठी काय मेसेज द्याल? पालकांना मला तेच सांगायचं आहे, तुम्हाला जर तुमची पिढी पुढे चालवायची असेल, फ्रँकली सांगते सर, फ्रँकली एवढा हा सगळा परिणाम होतो आहे, आपले जेनेटिक बदलू शकत आहेत ह्या 100% सगळ्या गोष्टींनी. म्हणजे तुमचे जे काही गोष्टी आहे शरीरातला की जे पुढे तुमचा वंश वाढवणार आहे, मुलगी असो का मुलगा असो, त्याच्यामुळे तुम्ही सतत तुमच्या जीन्सच्या खिशांमध्ये मोबाईल ठेवतात, त्याचा काय इम्पॅक्ट होतोय. अहो विचार करा, त्या मोबाईलमधनं तुम्ही सातासमुद्रापार बोलू शकता, एवढी डेंजर रेडिएशन आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या जीन्सच्या खिशात ठेवतात, तर तुमच्या बॉडीमध्ये त्याचा काहीच इफेक्ट नाही होते का? 100% होत असेल. म्हणजे तुम्हाला जर तुमचे जेनेटिक अजूनही भारतीय परंपरेचे ठेवायचे असतील तर तुम्हाला तुमच्या स्क्रीन शरीरापासून तुमची स्क्रीन दूर ठेवावी लागेल. म्हणजे मी तुम्हाला सांगते की माझी पर्स म्हणजे माझ्या अकॅडमीतली किंवा माझ्या अकॅडमीत माझी पर्स राहिली तर मी म्हणेन मी उद्या घेऊन जाईल, पण माझा मोबाईल राहिला, मी काय, तुम्ही पण तुमची एखादी वस्तू कुठेतरी राहिली आहे तर तुम्ही पटकन काय म्हणाल की ठीक आहे मी उद्या येऊन घेऊन जाईल, पण फोन तुम्ही 1 तास पण नाही सोडणार. काय एवढं ॲडिक्शन आहे? आणि याचा परिणाम होतोय आपल्या 100% आयुष्यावर होतोय, पुढच्या पिढीला होणार. तुमच्या पिढीला जर तुम्हाला काही दाखवायचं असेल आपली संस्कृती, तर तुम्ही त्यांना स्क्रीनपासनं दूर करून त्यांना मैदानात खेळवा, मातीत खेळवा. माझ्या अकॅडमीमध्ये प्रचंड चिखल होतो पावसाळ्यात, पालक कंप्लेंट करायला येतात, तेव्हा मी त्यांना सांगते अजून 5-10 वर्षात तुम्हाला चिखल दिसणार नाही. 50 वर्षाने कदाचित चिखल विकत घेऊन मुलांना दाखवावं लागेल की असा चिखल असायचा. आता चिखल आहे तो पायाला लागू देत, मुलांना खेळू देत, एन्जॉय करू दे. खरोखर स्क्रीन, मी नेहमी म्हणते, तो स्क्रीन म्हणजे फक्त टी व्हीच नाही हो, तुमचं मोबाईल असो, लॅपटॉप असो, टॅब असो, तो खरंच मॅडबॉक्स आहे. आणि ह्या मॅडबॉक्समध्ये खूप मोठा राक्षस राहतो आणि तो हळूहळू तुमच्यावर हावी होतोय आणि एक वेळ येऊन तो राक्षस तुम्हाला गिळणार. त्याच्या आत तुम्ही त्या राक्षसाला दोरी बांधा, गळ्यात टाका आणि खुंटीला बांधा. आपल्याला हवा तेव्हा जिनसारखा तो काम करणार. बरोबर. तेव्हा मैदानात उतरा, मुलांना घाम येऊ देत, खेळू देत, मातीमध्ये खेळू देत, त्यांना बॉलबरोबर खेळू देत, जे पाहिजेल ते खेळू देत, पण फक्त खेळू देत, पण मोबाईलवर नाही तर मातीत. हे तुम्ही आत्ता दिलेला हा मेसेज किती पॉवरफुल आहे हे कदाचित आज जे पॅरेंट्स बघताय आपल्या मुलांना ज्यांना मोबाईलची सवय लागली, त्यांना मोबाईल त्यांच्यापासून लांब घेऊन जाणं किती अवघड आहे हे समजत असेल, त्यांना या गोष्टींची कदाचित कदर किंवा किंमत समजत असेल. आणि हा खूप महत्त्वाचा पॉईंट तुम्ही मांडला मॅम की या गोष्टीने आपल्या हेल्थवर किती इम्पॅक्ट होतो आहे. इन्फर्टिलिटी रेट आज किती वाढला आहे, त्याच्यासाठी या फिजिकल एक्सरसाइज असेल, ग्राउंडवर आपण जे गेम्स खेळतो ते असतील, त्याच्यानी जो घाम येतो तुम्ही म्हणता रिजनरेशन ऑफ सेल्स होतं आहे, हे खूप गरजेचं आहे. आणि मला वाटतं खूप हा लाख मोलाचा सल्ला तुम्ही आज दिला या निमित्ताने. आणि मी फॉर्च्युनेट होतो की आज तुम्हाला आपल्याला चान्स भेटला की तुम्हाला इथे येऊन या गोष्टी शेअर करू शकले, स्पोर्ट्सचा आपण इम्पॉर्टन्स सांगू शकलो. तुमचं मनापासून खूप खूप आभार मान. तुम्ही तुमच्या बिझी स्केड्यूलमधून वेळात वेळ काढला आणि थोडासा वेळ काढून आम्हाला आज तुमची जर्नी शेअर करायला, रॅदर स्पोर्ट्स अकॅडमीबद्दल तुम्ही इम्पॉर्टन्स सांगितलं, तर तुमच्या खरंच मनापासून आभार. आपल्या शेवटच्या जाता एवढं एक माहिती म्हणून विचारू इच्छितो की स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये कोणते कोणते स्पोर्ट्स आपण कव्हर करतो, फक्त एक ऑडियन्सला तेवढं सांगाल आणि मी तुमचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. आधी तर मी श्रीम इलेक्ट्रिकलचे आभार मानते की त्यांनी मला संधी दिली की मी माझं मत दुसऱ्यांसमोर मांडू शकेल. आणि मला असं वाटतंय ह्या सगळ्या गोष्टीचं चीज तेव्हाच होईल जर माझं हे जे कोणी ऐकताय त्याच्यातले 10 पेरेंट्सपैकी 2 पेरेंट्सने जरी त्यांच्या मुलाला खेळात अडकवलं तरी पण ह्या सगळ्या गोष्टीचं चीज झालं, मी असं म्हणेन. आपल्या अकॅडमीमध्ये जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, आर्चरी, तायकांदो, फेन्सिंग, क्रिकेट, स्केटिंग आणि आर्चरी असे दर्जेदार गेम घेतले जात आहेत. सगळे ऑलिम्पिक लेवलचे गेम आहेत. माझे कोचेस NIS सर्टिफाईड आहे. आदर्श कोचिंग ते करतात. जो काही सेटअप लागतो तोही नॅशनली, इंटरनॅशनली आम्ही सेटअप डिझाईन केलेला आहे. जिम्नॅस्टिक्ससाठी लागणारे ॲपरेटस आम्ही परदेशातनं आणलेले आहे. जिम्नॅस्टिकचं काय होतं की जो डबल बार, सिंगल बार जो आहे तो आपण नेहमी बघतो की तो एक पाईपचा गोल असतो, पण जेव्हा मुलं नॅशनलला वगैरे खेळायला जातात तो एक ओव्हल शेपचा वुडन बार असतो. ओके. म्हणजे
मुलगा नॅशनलला जायला 5 वर्ष लागतो आणि 5 वर्षापासून तो लोखंडी बारवर प्रॅक्टिस करतो आणि नॅशनलला गेल्यावर अगदी छोटा ओव्हल बार त्याला मिळतो. म्हणून आम्ही बेसिकपासूनच म्हणजे अगदी मुलगा टॉडलर्स आहे तेव्हापासूनच आम्ही त्याला तो बार हातात देतो की त्याला तिथे ते फ्रेंडली होतं आणि त्याची जर्नी सोपी जाते आणि त्याला ते अचीव करणं सोपं जातं. तर अशा पद्धतीने आम्ही सगळा सेटअप केलेला आहे. तर मी सगळ्या नाशिककरांना आणि सगळ्यांना आव्हान करते की तुम्ही सगळ्यांनी स्पोर्ट्सला इंट्रोड्यूस करा मुलांना. तुमच्या मुलांना तुम्ही एक तुम्हाला आदर्श लाईफ द्यायचं आहे तर ते ब्रँडने नाही देणार आहे. तुम्ही खूप साऱ्या ब्रँडेड वस्तू त्यांना देताय, प्रिव्हिलेज देताय, त्यांच्या रूममध्ये AC लावताय, छान फ्लॅट घेताय, छान ठिकाणी जेवायला जाताय चांगल्या पद्धतीने. मग तुम्हाला असं वाटतं की मी माझ्या मुलाला लक्झरी देतोय माझ्या पद्धतीने, पण खरी लक्झरी ही घामात आहे ना की ब्रँडमध्ये. तुम्हाला जर खरी लक्झरी हवी असेल तर मुलांना खरोखर खेळवा. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप सुंदर असं त्यांनी कन्क्लूड केलं या सगळ्या गोष्टींबद्दल. फार मजा आली मला. आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो स्टुडिओ आहे ऑरेंज स्टुडिओ खूप छान डिझाईन केलेला आहे आणि यांचे जे प्रयत्न आहे ते तर वाखाणण्यासारखे आहे. श्रीम इलेक्ट्रिक आणि लाईटनिंग स्टुडिओ जे काही आहे किंवा जे त्यांचे ब्रॉडकास्ट चॅनल आहे हे खूप छान प्रयत्न करत आहे आणि खूप दर्जेदार खाद्य तुम्हाला पुरवत आहे. आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला हे दर्जेदार खाद्य खायचं आहे की उगाचच काहीतरी आबरजबर खायचं आहे. तर तेव्हा ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, ह्या स्टुडिओला तुम्ही व्हिजिट करा, पुन्हा लाईटनिंगचं जे काही आहे त्याला पण तुम्ही चांगला सपोर्ट करा आणि आनंदी राहा. मित्रांनो, तुम्हाला पण या पॉडकास्टबद्दल काय वाटतं आणि स्पोर्ट्सचं इम्पॉर्टन्स किती आहे तुमच्या लाईफमध्ये, तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. फॉलो करा चॅनलला, बघत राहा पुढचा एपिसोड, लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्टेड, ग्रो कनेक्टेड. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.